मी अजित पवारांचं विधान पाहिलेलं नाही, पण जर त्यांनी कैलासवासी आर पाटलांबद्दल काहीही बोलले असेल तर हे खूप दुर्दैवी आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. कारण का आर पाटलांना जाऊन 9 वर्ष झाली आहेत. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली, याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल. देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नथी. देवेंद्र पवार वर्सेस अजित पवार माझ्यासाठी लढाई नाहीये, माझ्यासाठी एक वैचारिक लढाई आहे. ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही लढाई आहे. माझा लाडका भाऊ कोण आहे तुम्ही कसं ठरवणार? हे मी ठरवणार ना. आणि माझे सगळेच भाऊ माझ्यासाठी लाडके आहेत. माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये मला नाती जास्ती महत्वाची असतात आणि ती नुसती नाती जपण्याला जास्त ताकद लागते. काल अजित पवारांना भावुक झालेलं बघायला मिळालं. आज ते म्हणतात की आर पाटलांनी केसांनी माझा गळा कापला होता. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरती त्यांनी केलेली सही देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. नेमकं काय चाललं? मी अजित पवारांचं विधान पाहिलेलं नाही, पण जर त्यांनी कैलासवासी आर पाटलांबद्दल काहीही बोलले असेल तर हे खूप दुर्दैवी आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे. कारण का आर पाटलांना जाऊन 9 वर्ष झाली आहेत. गेलेल्या माणसाबद्दल काही तुमचं मत असेल तर आपण कधी बोलत नाही असे संस्कार आपल्यावर झालेत आणि खूप दुर्दैवी आणि दुःख आणि वेदना देणार आहे की आर आबांबद्दल आज जर अजित पवार हे बोलले असतील ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि एक गोष्ट की तुम्ही प्रश्न मी ऐकलेला नाही, प्लीज मी कंप्लीट करते. तुम्ही असं म्हणाला की अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी फाईल दाखवली. कुठल्या अधिकाऱ्यांनी फाईल दाखवली? जेव्हा आपण आमदार होतो, मंत्री होतो, तेव्हा आपण शपथ घेतो. काय म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ते सत्तेत होते, अजित पवार तेव्हा सत्तेत नव्हते. मग काय कपॅसिटी मध्ये देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली? याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल. देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नथी. देवेंद्र फडणवीसांची इन्क्वायरी झाली पाहिजे की त्यांनी अजित पवारांना एक प्रायव्हेट फाईल दाखवलीच कशी. काही गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक महत्वाची व्यक्ती तुमच्या कुटुंबातली म्हणजे तुमची काकी ठरली होती. तुम्ही जाऊन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी त्यांना भेटला होता. आताही पुन्हा कुठेतरी मुद्दा त्यांच्या भोवती केंद्रित होताना दिसतोय. अजित पवार सभेमध्ये असं म्हणाले की माझी आई सांगत होती की युगेंद्रला उभं करू नका, तरी देखील ही कुटुंबातली लढाई आणि घर फोडलेलं आहे, तात्यासाहेबांचं घर फोडलेलं आहे. हे बघा, ही लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी सगळ्यांची संबंध ठेवते. समोरच्यानी बोललं नाही बोललं तरी माझ्यावर जे संस्कार आबाबाईंनी केलेले आहेत त्याच्यावर मी सगळ्यांचीच बोलते. आणि माझं पोट एक तर खूप मोठं आहे आणि उत्तर मलाही देत आहेत, पण गप्प बसण्याला जास्त ताकद लागते. पण कुठेतरी कुटुंबात अशी लढत व्हायला नको होती, चूक झाली, अशा पद्धतीची वक्तव्य अजित पवारांनीच अनेकदा लोकसभेनंतर केलेली होती. आता पुन्हा काका पुतण्याची लढाई, 2 अर्थांनी काका पुतण्याची लढाई होताना दिसतेय. मला खरंच याची माहिती. युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना. आणि युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार माझ्यासाठी लढाई नाहीये, माझ्यासाठी एक वैचारिक लढाई आहे. ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही लढाई आहे. ही लढाई तुम्ही म्हणताय जसं की स्वाभिमानाची लढाई आहे, वैचारिक लढाई आहे, पण वैचारिक लढाईमध्ये जे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत त्या 3ही पक्षांमध्ये जागा वाटपाचे गोंधळ फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी संपलेले दिसत नाहीत. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी उमेदवार दिलेले बघायला मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढाई आणि दुसरीकडे मधले जागा वाटपाचे गोंधळ संपत नाहीत. सांगलीला ते झालं, तेच मिरजेत होईल असं वाटतंय, किंवा अगदी अनेक ठिकाणी म्हणजे पंढरपूर सारख्या ठिकाणी काँग्रेसनी उमेदवार दिलाय, तुम्ही उमेदवार दिलाय. थोडीशी माहिती तुम्हाला देते. दौंड तालुक्यात राहुल कुलनीही फॉर्म भरलाय आणि जगदाळ यांनीही अजित पवारांकडून भरलाय. ते आघाडीतच आहेत ना, त्यांची युती आघाडी नाहीये. आणि तसं माझ्या मतदारसंघात पुरंदरला झालेलं आहे की अजित पवारांनी पण फॉर्म भरलाय, देवेंद्र फडणवीसांनी पण फॉर्म भरलाय. दौंडलाही अजित पवारांनी पण फॉर्म भरलाय, देवेंद्र फडणवीसांनी पण फॉर्म भरलाय. तसंच अनेक माझ्याच लोकसभा मतदारसंघात असं झालेलं आहे. त्याच्यामुळे फक्त हे दुर्दैवी आहे की कदाचित तुम्हाला माहिती नसेल, सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरायचा अधिकार आहे आणि जेवढं आरोप युती आघाडीवर होतात त्याच्यापेक्षा जास्त गोंधळ युतीने घातलेला आहे. कारण त्यांचा तुम्ही बघाल शिंदेच्या त्यांच्या पक्षामध्ये आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये आता ज्या लिस्ट आल्या आहेत त्याच्यात सगळे भारतीय जनता पक्षाचीच लोक आहेत. म्हणजे 3ही पक्षाचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षच ठरवते असं दिसतंय आणि असं मीडियातून मला कळतं. पण तुमच्याकडे सुद्धा काही ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते आहे उमेदवारीवरनं. उदाहरण घ्यायचं झालं तर अणुशक्ती नगरमध्ये फहाद अहमद ज्यांना पक्षामध्ये आणण्यामध्ये तुमचा महत्वाचा रोल होता. अभिनेत्रीचा पती असतो तर मला कदाचित उमेदवारी मिळाली असती असं तिथला तुमचाच नेता म्हणतोय. हे गोंधळ नेमके? हा गोंधळ नाहीये, त्यांची समजूत मी काढली आहे. माझं निलेश भोसलेंची बोलणंही झालेलं आहे आणि हे दुर्दैव आहे की एका महिलेबद्दल ते तसे बोलले. मलाही खूप वाईट वाटलं. काय प्रत्येकाने काय प्रोफेशन करायचा, प्रत्येक प्रोफेशनचा मान सन्मान झाला पाहिजे आणि महिलांचा त्याहून झाला पाहिजे. त्याच्यामुळे जर ते दुखावले गेले असतील तर मी त्यांना हे सांगूनच केलेलं. मी स्वतः त्यांची मीटिंग घेतली होती आणि मी हा निर्णय घ्यायच्या आधी त्यांच्याशी बोललेले आहे. या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जात. अगदी मनोज जरांगे एका बाजूला असतील, ओबीसी असेल,
कुठेतरी कास्ट कन्सॉलिडेशन, वोट कन्सॉलिडेशन होताना चित्र दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी नेमकं या कास्ट इक्वेशन्सना कसं केटर करते? मी महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांना आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी लढते. मुस्लिम्सना पुरेसं रेप्रेझेंटेशन मिळालं नाही असाही आरोप केला जातो आहे. अगदी गेल्या वेळेला मतदान म्हणून, एक गठ्ठा मतदान म्हणून ते तुमच्या सोबत उभं राहिले. यावेळेला मात्र तशी तयारी दिसत नाहीये, कारण आमचा वाटा कुठे असा सवाल ते विचार. माझ्या कानावर असं काय आलेलं नाही. एक चर्चा यावेळेला आहे ते म्हणजे तुम्ही या निवडणुकीनंतर पहिल्या महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री होणार. बघा, लोक चर्चा करत असतात, त्याच्यामुळे हे लोकांची जी मतं असतील तर ते एका सशक्त लोकशाहीमध्ये आधी तो अधिकार आहे. मी अनेक वेळा याचं उत्तर आधीही दिलेलं आहे की तुम्ही महिला असू दे किंवा पुरुष, महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री किंवा कुठल्याही पदावर, कर्तृत्व हे तुम्ही महिला असू दे किंवा पुरुष याच्यात काही फरक पडत नाही. कर्तृत्ववान व्यक्तींनी तिथे बसलं पाहिजे असं माझं मत. पण तुमची राज्यात यायची इच्छा आहे, अर्थात महाविकास आघाडी काम करते. मी राज्य आहे म्हणून दिल्लीत जाते ना, उलट नाही होत ना. दिल्ली महाराष्ट्र आहे म्हणून दिल्ली आहे, उलट कधी होत नाही की दिल्ली आहे म्हणून महाराष्ट्र असं होत. पण अशी जर परिस्थिती असेल फेवर मध्ये, आता पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का? मी राजकारण खूप सिरियसली घेते आणि खूप गांभीर्याने घेते. माझ्यासाठी हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण अदृश्य शक्तीने केलंय, हे माझं राजकारण आहे. माझं राजकारण खूप सिरियस आहे आणि ते पॉलिसी लेवलला आहे. त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतंय आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आज अदृश्य शक्तीने, पक्ष फोडा, घर फोडा, आईसचा वापर करा, हे करून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अदृश्य शक्तीने हे सगळं केलंय, हे आम्हाला अतिशय वेदना देणार आहे. आणि पुढच्या पिढीला काय आदर्श अदृश्य शक्ती दे की पक्ष फोडा, सिम्बल्स काढा, त्याच्यातून तुम्ही आईस लावा, चांगलं नाहीये का? सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. रक्षाबंधन झालं नाही, भाऊबीज होणार का तुमच्या लाडक्या भावावर? एक तर माझा लाडका भाऊ कोण आहे तुम्ही कसं ठरवणार? मी ठरवणार ना. आणि माझे सगळेच भाऊ माझ्यासाठी लाडके आहेत. माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये मला नाती जास्ती महत्वाची असतात आणि ती नुसती नाती जपण्याला जास्त ताकद लागते, तोडायला ताकद लागत. आणि दुसरी गोष्ट की माझ्यावर जे मराठी आणि भारतीय संस्कार झाले त्याच्यात नात्यामध्ये मोठ्यांचा आदर आणि छोट्यांना प्यार हे मी नेहमीच केलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की रक्षाबंधनला मी नाशिकला होते आणि भगरे सरांना ओवाळायची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य. आणि कुठलाही सण साजरा करायला शेवटी सत्ता नाही लागत हो, त्याला माणसंच लागतात. अति दुःख आणि अति आनंद दोन्हीला माणसंच आणि नातीच का. पण माणसं आणि नाती यावेळेला एकत्र दिसणार का नाही? माझी नाती यांच्याशी पण तेवढीच प्रेमाची आणि घट्ट आहे. दिसतील का? नाही दिसणार, कारण का नाती जपायची ताकद ही माझ्यात आहे.